दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करा। गेल्या महिन्यात अंबाबाई नगर आमराई शेजारी भावेश शाह यांना आपल्या कार्यालयामध्ये कर्मचारी अधिकारी होद कामगार व पाईप इन्स्पेक्टर नितीश रमेश आळंदे यांच्या संगनमताने शाह यांना बोगस कनेक्शन कोणताही अर्ज अथवा परवानगी न घेता देण्यात आला। सदर बोगस कनेक्शन आम्ही पकडून दिले। त्यानंतर आम्ही पाणी पुरवठा अभियंता यांना शाह व आळंदे यांच्यावरती फौजदारी गुन्हे नोंद करा, निलंबित करा अशी मागणी बोगस कनेक्शन पकडले त्यावेळी केली। आम्ही कारवाई करू असे आम्हास आश्वासन दिले। त्यानंतर आम्ही 8 दिवसांनी 2/4/2024 रोजी त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत आपणास पत्रव्यवहार केला, तरी सुद्धा आपणाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही। तदनंतर दिनांक 20/4/2024 रोजी 4/5/2024 रोजी कारवाईची विचारणा केली असता आम्हाला थोडा वेळ द्या, कारवाई करतो। अद्यापही कोणतीही कारवाई संबंधित ग्राहक व अधिकारी यांच्यावर झालेली नाही। सदर दोषी पाईप इन्स्पेक्टर यांना निलंबित करून त्यांची खातेनिहाय ऑडिट करून आजपर्यंत केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी व भावेश शाह यांच्यावर प्रथमतः फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा। आम्ही गेली 1.5 महिना झाला पाणीपुरवठा ऑफिसची कारवाई संदर्भात वारंवार चौकशी करत आहोत, तरी सदर पाईप इन्स्पेक्टर व बोगस ग्राहक भावेश शाह यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही। या अनुषंगाने आम्हास असे वाटते की आपल्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी यांना पाठीशी घालत आहोत, यांना कनेक्शन देण्यासाठी पाठबळ देत आहोत, तरी सदर पाणीपुरवठा अधिकारी यांनी या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम करीत असल्यामुळे यांची सुद्धा खातेनिहाय चौकशी करून दोषी आढळल्यास यांच्यावर सुद्धा कारवाई करून त्यांना सह आरोपी करण्यात यावे। तसेच यावेळी उमाकांत कारवेकर, सुजोत कांबळे, सूरज कासलीकर, अभिषेक पाटील, सागर अलदर, प्रज्वल सोनार उपस्थित होते। आज महाराष्ट्रावर पाण्याचे मोठे संकट आलेले आहे। त्या याच्यामध्ये महानगरपालिकेचा काळा बाजार दिसून आलेला आहे। इथे अंबाबाई नगर येथे आमराई शेजारी नितीन रमेश आळंदे नावाच्या पाईप इन्स्पेक्टरने बोगसरित्या भावेश शाह नावाच्या एका व्यापाऱ्याला पाणी कनेक्शन दिलेलं आहे। त्या संदर्भात आम्ही गेली 1.5 ते 2 महिने झाले पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्याकडे चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा, निलंबन करा म्हणून सांगितलेलं आहे। तर अधिकारी त्यांना सस्पेंड करून त्यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत। त्यांना निलंबन करून त्यांच्यावर खातेनिहाय चौकशी करा, त्यांचे ऑडिट चेक करा। त्यांनी नोकरीला लागल्यापासून जे काळे बाजार केलेले आहेत त्यांच्या बाबतीत भरपूर तक्रार आहेत आळंदेंच्या बाबतीत, तरीसुद्धा आम्ही सांगून सुद्धा पाणीपुरवठा अधिकारी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत आहेत। म्हणून आज आम्ही हिराबाग कॉर्नर येथील पाणीपुरवठा ऑफिस येथे उपोषणाला बसत आहोत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री रात्रंदिवस महाराष्ट्रासाठी झटत आहेत, तर ह्या भूमीवर असताना हे पाणीपुरवठा ऑफिस बेकायदेशीररित्या बराच घोटाळा यांचा आहे। तो आम्ही या उपोषणाच्या माध्यमातून प्रत्येक दिवशी एक मुद्दे घेऊन बाहेर काढू आणि ह्या अधिकाऱ्यांनी ज्या पाईप इन्स्पेक्टर व फिटर यांना पाठीशी घालण्याचं काम करत आहेत त्या अधिकाऱ्यांची पण खातेनिहाय चौकशी करावी म्हणून आम्ही आयुक्तांच्याकडे निवेदन देत आहोत आणि त्यांचे ऑडिट गेल्या 2-3 वर्षाचे ऑडिट मागवून घेण्याचे आम्ही आज त्यासाठी उपोषणासाठी बसलेलो आहोत। यांच्यावर जर कारवाई नाही झाली, सस्पेंड करून त्यांना रिकामं सोडू नये, तर यांना निलंबित करून यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करावी ही आमची प्रथमतः मागणी आहे।